तरसती है निगाहें मेरी, तकती है राहें तेरी, चाहिए पनाह तेरी। जय शिवराज, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला, असंच आपण ट्रेंडिंग लव स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि तुम्हाला पण असा स्टेटस बनवायचा असेल तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठेही स्किप नका करू, तेव्हाच तुम्हाला समजेल की आपल्याला स्टेटस कसा बनवायचा आहे। आणि आजचा जो स्टेटस आहे आपण काइन मास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे। तुमच्याकडे काइन मास्टर नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, ते पण तुम्ही डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता। पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम होतो, सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही मी त्या व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, का तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे, लगेच जॉईन व्हा। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा पर्सनली पण माझ्याशी काही बोलत असेल तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, जाऊन फॉलो करा आणि मेसेज करा। आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे भावना आणि बहिणींनो, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही, अगदी ते फ्री असतं। खाली तुम्हाला लाल कलरचं सबस्क्राईब कलरचं बटन दिसत असेल त्यावरला क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर चला, जराही वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। Powerful people make places powerful. ओके, तर गाइज आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि 1.1 हा 3 नंबरचा रेशो सिलेक्ट करायचा आहे। रेशो सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला करायचं काय, जो कोणता तुम्हाला इमेज व्हिडिओमध्ये ॲड करायचा असेल तो इमेज सगळ्यात पहिले तुम्हाला ॲड करायचा आहे। तर सिम्पली आपण इथनं एक इमेजेस ॲड करून घेऊया। बघू शकता अशा प्रकारे इमेज ॲड केल्याच्यानंतर इमेजवरती क्लिक करायचं आणि आपल्याला अशा प्रकारेला झूम करून घ्यायचं आहे। बघू शकता इथं कैची साईडच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि याला अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे। ठीक आहे, झूम केल्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला डबल मायनसचं ऑप्शन दिसत असेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि याला ओके करायचं आहे। ओके केल्याच्यानंतर परत आपल्याला लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं एक बॉर्डर इमेज मिळेल, ती बॉर्डर इमेज ॲड करायची। बघू शकता ही वाली कैची साईडच्या ऑप्शनवरला फोटो स्क्रीन करायचं आणि फोटोच्या हिशोबाने तुम्हाला फोटो अजून झूम करायचा असेल तर तुम्ही झूम करू शकता। तर सिम्पल मी थोडासा अजून झूम करून घेतो। बघू शकता तुम्ही तुमच्या फोटोच्या हिशोबाने जसं तुम्हाला ॲड करायचं असेल करू शकता। ठीक आहे, जेवढं झूम करायचं असेल तेवढं। त्यानंतर करायचं काय, तुम्हाला इथं बघू शकता तुम्हाला एक बॉक्स दिसत असेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे। क्लिक केल्याच्यानंतर सगळ्यात एक नंबरचा ऑप्शन तुम्हाला कॅप्चर आणि सेव्ह हा ऑप्शन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करून याला सेव्ह करायचं आहे। सेव्ह केल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय, बॅक यायचं आहे। आपण बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्यानंतर करायचं काय, काइन मास्टरच्या होम पेजवरती यायचं आहे। होम पेजवरती आल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला इथं प्लसचा आयकॉन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर 9.16 मधली फुल स्क्रीन साईड सिलेक्ट करायची। साईड सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता असा काही इंटरफेस येऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला करायचं काय, इथं सगळ्यात पहिले एक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे। बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे आणि एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे। जितकं लांब तुम्हाला स्टेटस बनवायचं असेल तेवढं तुम्ही बनवू शकता। तुम्ही 10 सेकंदापर्यंत घेत आहे। त्यानंतर करायचं काय, इथं लेअरवर जायचं, मीडियावर जायचं आणि आपल्याला जो इमेज आता आपण ॲड केलेला होता पहिला, तो इमेज आपल्याला घ्यायचा आहे पण व्हाईटमध्ये। तर व्हाईटमध्ये आपण तो इमेजेस घेऊन टाकूया। बघू शकता अशा प्रकारे, आणि याची जी साईज आहे अशा प्रकारे आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायची लेंथ। त्यानंतर याला असं झूम करायचं आहे। बघू शकता झूम केल्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले इकडे घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे सरकवायचं आहे। सरकवल्याच्यानंतर आपल्याला फोटोवरती क्लिक करायचं आहे। इथं तुम्हाला चावीचं ऑप्शन दिसत असेल कीचं, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला थोडंसं याची लेंथ पुढं सरकवायची आहे। पुढं सरकवल्याच्यानंतर 1 सेकंदापर्यंत याचा हा जो फोटो आहे आपल्याला अशा प्रकारे इकडे एक सरकवायचा आहे। बघू शकता परत आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे, अशा प्रकारे सरकवायचं आहे। बघू शकता त्यानंतर आपल्याला परत रिटर्न सरकवायचं आहे। ठीक आहे, बघू शकता इकडं पूर्ण फोटो इकडं या साईडला आल्याच्यानंतर आपल्याला परत रिटर्न सरकवायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला बघू शकता एकदम परफेक्टपणे टाईप लागला तर लागू द्या। बघू शकता अशा प्रकारे। त्यानंतर आता परत आपल्याला इकडं समोर फोटो घ्यायचा आहे। ठीक आहे, बघू शकता त्यानंतर खाली सरकवायचा आहे, थोडासा वरती सरकवायचा आहे, परत इकडं सरकवायचं आहे, परत खाली। बघू शकता अशा प्रकारे। आता बघू शकता तुम्हाला तो प्ले करून दाखवतो मी थोडंसं, आपला फोटो असा मूव्ह होईल। बघू शकता समोर जाईल आणि परत बॅक येईल। तर अशा प्रकारे बघू शकता। त्यानंतर आपल्याला करायचं काय, हा इमेज आता आपल्याला परत एकदा ॲड करून घ्यायचा आहे। बघू शकता आपल्याला व्हिडिओच्या 1 नंबरला यायचं आहे। 1 नंबरला आल्याच्यानंतर इथं लेअरवर जायचं, लेअरवर जाऊन मीडियावरती जायचं आणि आत्ता जो आपण कॅप्चर केलेला फोटो आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। तर सिम्पली मी सगळ्यात पहिले कोणाचा कॉल येईल तर मी फ्लाईट मोडवर टाकून देतो मोबाईल। ठीक आहे, त्यानंतर हा फोटो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। बघू शकता
फोटो सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय, यावरती क्लिक करायचं आहे आणि याची जी लेंथ, याची जी साईज आपल्याला ती छोटीशी करायची. ठीक आहे, आणि याची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकूया. त्यानंतर आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर 3 डॉटवर जायचं, डुप्लिकेट सिलेक्ट करायचं आहे. परत एकदा डुप्लिकेट सिलेक्ट करायचं आहे. 3 लेंथ याच्यात तयार करायचे आहे. त्यानंतर आपल्याला पहिल्या याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला चावीच्या ऑप्शनवरती यायचं आहे. ठीक आहे, बघू शकता कीच्या ऑप्शनवरती. त्यानंतर थोडंसं पुढं सरकवायचं आहे. पुढं सरकवल्याच्यानंतर हा फोटो आपल्याला इथं खाली ॲड करायचा आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे इथं कोपऱ्यामध्ये. त्यानंतर पुढं सरकवायचं आहे, परत थोडंसं पुढं सरकवल्याच्यानंतर परत आपल्याला वरती घ्यायचं आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर परत पुढं सरकवायचं आहे, वरती न्यायचं आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. परत खाली घ्यायचं आहे, पुढं सरकवायचं आहे, खाल्ल्या कोपऱ्यात घ्यायचं आहे, परत पुढं घ्यायचं आहे थोडासा आणि आणखीन वरती, परत पुढे, परत खाली, परत खाली आणि लास्ट इंडला आपल्याला परत तिथंच ॲड करायचं आहे. ठीक आहे, तर बघू शकता आपण आता सगळ्यात पहिले बघून घेऊया फोटो खाली येतो आहे. ठीक आहे, तर आपल्याला करायचं काय आहे, 2 नंबरच्या कॅप्चरवरती क्लिक करायचं आहे, कीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. हा फोटो बघ पूर्णपणे खाली आल्याच्यानंतर बघू शकता इथं हा आपल्याला वरती न्यायचा आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे वरती न्यायचा आहे. परत आपल्याला पुढं हा फोटो इथं आल्याच्यानंतर आपल्याला हा फोटो इथं घ्यायचा आहे. बघू शकता परत पुढं घ्यायचा आहे. हा पुढं घेतल्याच्यानंतर हा फोटो खाली घ्यायचा आहे. खाली घेतल्याच्यानंतर हा फोटो परत इथं आल्याच्यानंतर हा फोटो आपल्याला परत इथं मध्यभागी ॲड करायचा आहे. तो फोटो खाली टाकल्याच्यानंतर हा फोटो आपल्याला परत वरती न्यायचा आहे. ठीक आहे, वरती नेल्याच्यानंतर हा फोटो परत रिटर्न येतो आहे. तर ह्या फोटोसोबत तो पण फोटो आपल्याला रिटर्न इथं आणायचा आहे. परत पुढं न्यायचा आहे, हा खाली सरकवायचा आहे. परत तो खाली आल्याच्यानंतर बघू शकता यांचा टायमिंग इथं एकदम परफेक्टपणे मॅच झाला पाहिजे. ठीक आहे, हा खाली आला आहे, तर हा पण आपल्याला इथं वरती न्यायचा आहे. ठीक आहे, वरती नेल्याच्यानंतर हा इथं आलेला आहे लास्टला, याला पण आपल्याला इथं लास्टला ओके करायचं. तर बघू शकता आता परफेक्टपणे दोन्ही पण फोटो मूव होत आहे, एकदम परफेक्टपणे होत आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला करायचं काय आहे, आता आपल्याला व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे, लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला एक लिरिक्स व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. ठीक आहे, बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर आपल्याला इथं खाली ब्लेंडिंगचा ऑप्शन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. त्यानंतर आपल्याला करायचं काय, इथं याला कोपऱ्यामध्ये ॲड करायचं आहे. ठीक आहे, इथं खाली एका कोपऱ्यात ॲड करायचं आहे. आपण बघूया अशा प्रकारे इथं तुम्हाला याला ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, बघू शकता लिरिक्स व्हिडिओ एकदम परफेक्टपणे ॲड झालेला आहे. थोडंसं झूम करून घेऊया वाटलंच तर अजून, आणि इथं ॲड करून घ्यायचं आहे. थोडंसं इकडं सरकवून घेऊया. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला परत लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक आपल्याला इथनं एक बॉर्डर PNG मिळून जाईल. ती बॉर्डर PNG तुम्हाला ॲड करायची, बघू शकता ही वाली. आणि हिची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची. कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन आपल्याला फुल टू स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे. फुल टू स्क्रीन केल्याच्या नंतर करायचं काय, आपल्याला परत लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आणि इथनं एक ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. याला कैची साईडच्या ऑप्शन जाऊन फुल टू स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे आणि इथं तुम्हाला ब्लेंडिंगवरती येऊन याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. तर बघू शकता आपला जो व्हिडिओ आहे पूर्णपणे बनलेला आहे. आता आपण याचा समोरील पार्ट कट करून टाकूया आणि मी तुम्हाला थोडंसं प्ले करून दाखवतो, पण मला कॉपीराइट स्ट्राईक येईल, तर त्यामुळे मी थोडंसं तरी पण प्ले करून दाखवतो. ठीक आहे, तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. आता करायचं काय, इथं तुम्हाला शेअरचा आयकॉन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ज्या पण साईजमध्ये याला एक्सपोर्ट करायचं असेल, एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही याला एक्सपोर्ट करून घेऊ शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमचा भाऊ तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन जात असतो. तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला पैसे वगैरे काही लागत नाही. तुम्हाला खाली रेड कलरचं बटन दिसत असेल, फक्त त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि सबस्क्राईब करून टाकायचे. तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे नक्की सबस्क्राईब करा, कारण की अशाच लेटेस्ट व्हिडिओ तो तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.